डायसवर येऊन बोलता येत नाही माणसाला, आणि तिथं येऊन बोलायचं म्हणजे एवढं सोपं काम नाहीये. कारण आपल्याला कोणतरी ती दक्षिणा दिली आणि त्या दक्षिणेतून आपण त्याच्यातला एवढा मोठा साठा केलाय आणि त्याच्यातून आपण बोलतोय, समोरच्याला एंटरटेन करतोय. कारण समोरच्यावर प्रभाव पाडण्यासाठी मी तर मागच्या वेळेस बोललो, कारण काय का तुमची एक पर्सनॅलिटी वेगळी असावी लागते. तुम्हाला बोलायला तुम्ही छोटे असा मोठे असा त्याच्याशी काही नाही, पण तुमच्या बोलण्यामध्ये तो प्रभाव असायला पाहिजे. सर बोलायला उभे राहिल्यानंतर सरांच्या बोलण्यामध्ये प्रभाव आहे, त्यांच्या का आपोआप लक्ष अट्रॅक्ट होतं. मगाशी सरांनी सांगितलं, कारण एखादा झोपा काढतोय ना आपण काहीतरी इकडे बोलतोय आणि कोणी जर ऐकत नसेल तर याचा अर्थ तुमचं भाषण कुठेतरी वेगळा मांडण्याला चाललेलं आहे. म्हणून तुम्हाला तुमचं जर लक्ष जर त्या माणसाकडे जर असेल तर याचा अर्थ तो माणूस जे बोलतोय ते प्रभावी बोलतोय, त्या शब्दामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा अर्थ आहे, म्हणून तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. तुमची झोप उडू शकतात, तो वक्ता जर प्रभावी असेल तर तो झोप उडू शकतो. कारण मी शिवाजीराव भोसलेंचे भरपूर व्याख्यानं अटेंड केलेले आणि मला माझ्याकडे मास कम्युनिकेशन झालेलं आहे, बहुजन संज्ञा पण झालेलं आहे, मला एखाद्या विषयावर भरपूर बोलता येतं. पण इथं येऊन बोलणं किंवा तुम्हाला शब्द आठवणं किंवा त्या शब्दात तयार करणं ही काही एवढं सोपं काम नाही. सर याच्यामध्ये तुम्ही जी काही भरपूर आयडिया दिली सरांनी, काही काही वेळेस आहे ना सर मला सांगायचे की हा एक शब्द द्यायचे, तो दुसरा शब्द द्यायचे, तिसरा शब्द द्यायचे. नंतर मला असं वाटायचं की सर आपल्याला काय फक्त शब्दच देत आहे, मग याच्यावर वाक्य तयार करा. पण मला नंतर कळालं आपल्याकडे एक शब्दकोश तयार करून घेतला, शब्दकोश तयार केला, तुम्हाला अनेक एका शब्द सांगितले, एका शब्दाचे अनेक वाक्य सांगितले आणि त्याच्यातून कारण का आपण एकाच वाक्यावर 10 मला सरांनी एक वाक्य सांगितलं आता की तुमचं काहीतरी पाहिजे. कारण आता तुम्ही तेच सांगून तुम्ही परत परत तुम्हाला स्वतःला एस्टॅब्लिश करू शकत नाही. तुम्हाला जर वेगळं काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या भाषणाचं स्वरूप चेंज करावं लागेल. आणि बरोबर आहे ते, कारण आपल्याला काही जर नाही आठवलं तर बोलतो आणि जर आपल्याला जर वेगळं काही आठवायचं असेल तर तुमच्या भाषणाचं एक स्वरूप सुद्धा वेगळं असावं लागतं. भरपूर माझ्या याच्यामध्ये मी भरपूर भाषणं करतो, आता कार्यक्रमात भाषणं करतो, मला आठवतं. पण मला काही काही वेळेस सरांची आठवण येते की मला त्यांनी भरपूर वेळेस आग्रह केला आणि कदाचित मी पुढच्या शुक्रवारीपासून VIP क्लासला असेल, मी असेल, माझी मिसेस पण असेल. कारण कदाचित तिचा जर नंबर लागला तर तिला पण बोलता आलं पाहिजे, कारण बोलण्यामध्ये इतकी ताकद आहे. आज आमच्या गटामध्ये आज उदय भाऊ सारखा वक्ताच नाही. आज इतका सुंदर बोलतात उदय भाऊ की काही मापच नाही त्याला. कारण तुमच्या बोलण्यामधून समोरच्याला अट्रॅक्ट करायचं. तुमच्याकडे किती पैसे, तुम्ही किती काय करता याला काही महत्त्व नाही. तुम्ही माणसांना पब्लिकला कसं खेचू शकतात. कारण आज पवार साहेब असतील, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आज मला बऱ्याच वेळेस सरांनी सांगितलं पंकजाताईचं भाषण लय, ताल, सूर, वाक्य, आडोखे म्हणजे त्याचं इतकं जबरदस्त असतं की तो माणूस भाषण ते ऐकतोच. आणि आपल्याला आपण पण तयार होऊ, पण आपल्याला हे आपलं ग्राउंड आहे, या ग्राउंडवर आपल्याला जे काही शिदोरी भेटेल ती बाहेर नाही भेटणार. कारण आपण डायरेक्ट एखाद्या स्टेजवर जातो तिथं काय आपल्याला कोणी सांगणार नाही आपल्या चुका, पण इथं बसल्यानंतर आपल्या चुका आपला गुरुच आपल्याला सांगू शकतो. सरांकडून मला चांगलं मार्गदर्शन भेटलं. सर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.